आज संध्याकाळी आम्ही सहज वावराकडे फिरायला तर गेलो होतो, पण तेवढं आम्हाला सचिन दादाच्या वावरात एवढ्या गायी भेटला की आम्हाला वाटलं साऱ्या गावातल्या गायी इथे झाल्या काय. आणि आम्हा दोघांना हे पाहून आम्हाला एवढा मोठा राग आला की आम्ही यांच्यासोबत एवढा मोठा स्कॅम केला की तुम्हाला शब्दात सांगते. पण आम्ही नेमकं त्यांच्यासोबत केलं तरी काय ते तर मी तुम्हाला सांगतो, फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर रवी. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावनो, आजचा विषय असा होता की आज सकाळी सकाळी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झालो होतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आंघोळ जर केली तर एक तास आपण फक्त उन्हातच बसतो, कारण थंडीच तेवढी लागते राव. आज उन्हात बसलो होतो तेवढ्याच आपल्या हायकोर्टाने सांगितले की उकळीला जा आणि दूध घेऊन ये. आणि आजची वाईट गोष्ट हे होती की आज आपला कॅमेरामॅन सकाळी सकाळी वाशिमला गेला आणि मग टाइमपास न करता 5 मिनिटात मी निघालो उकळीला जाण्यासाठी. आणि मग 320च्या स्पीडनं मी पोहोचलो उकळीला. मग उकळीहून दूध घेऊन मस्तपैकी 420च्या स्पीडनं मी पोहोचलो परत घरी. घरात बसून बसून कंटाळा आला होता, त्याच्यामुळे मनात विचार आला कुठेतरी फिरून यायचं. पण मग विचार आला की आमच्या गल्लीमध्ये कोणीच नाही सध्या, कारण आमच्या इकडचे अर्धे लोक तर ऊसात जातात आणि अर्धे लोक शेतात जातात. मला तर वाटतं की एवढ्या मोठ्या गावात फक्त मी एकटा रिकामा. आणि मग तेवढ्यात आगमन झालं आपल्या कॅमेरामॅन. आणि मग तेवढ्यात माझे विचार मी बंद केले, कारण मला वाटलं की आपलं कॅमेरामॅन आपल्याला मित्र आहेत ना. कॅमेरामॅनचा हॉटस्पॉट घेऊन मस्तपैकी 420 मिनिटं मी ब्लॉग अपलोड करून टाकला. मग मस्तपैकी 1-2 तास रील्स पाहिले आम्ही आणि मग आलो घरी. घरी येऊन आम्ही दोघांनी चहाची 90 मारली. चहाची 90 मारून आम्हाला काहीच काम नव्हतं, त्याच्यामुळे डायरेक्ट आलो आम्ही वावरात. पण वावरात येऊन पाहतो तर काय अख्ख्या गावातली गौमाता डायरेक्ट सचिन दादाच्या वावरात आली होती. आणि बरं झालं चिया पिकाला गाई खात नाही, नाहीतर सचिन दादांना तर त्यांचं पीक काढायचं कामच नव्हतं. पण त्यांनी हे पीक खाल्लं जरी नाही तरी ते त्यांचे नुकसान करतात. मग आम्ही लवकर त्यांना गावाकडे वाटी लावलं.